श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजेच उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर पहा, संकष्टी चतुर्थी हे गणपती बाप्पांना समर्पित आहे. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थ्या ह्या येत असतात आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. तर ऑक्टोबरमध्ये जी चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीला वक्रतुंड संकुष्ट चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपाचं पूजन हे केलं जातं. तर पहा, या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. तर ते जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान हे येत असते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ जर केली तर आपल्याला कितीही आजारपण असू द्या ते आजारपण दूर होऊन जाईल. शत्रूचा काही त्रास असेल तर तो शत्रू त्रास देखील दूर होईल. काही संकट, अडचणी, दोष आपल्याला लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. घरातील गरिबी, संकट हे दूर होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. पहा, संकष्टी चतुर्थी ही तिथी इतकी महत्त्वाची आहे की या दिवशी जर आपण काही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते. तर पहा, कोणतंही काम, कोणतंही कार्य, कोणतीही पूजा करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा अर्चा ही केली जाते. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. कोणतेही मंगल शुभ कार्य जर करायचे असतील तर आधी गणपती बाप्पांची आराधना केली जाते. गणपती बाप्पांच्या पूजनाने शुभ कार्याला सुरुवात केली तर त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न, संकट, अडचणी ह्या येत नाही. आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचे आवडते दैवत आणि लाडके दैवत आहे ते म्हणजे गणपती बाप्पा. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. जर आपली मुलं लहान आहेत आणि लहान मुलं शिक्षण घेत आहेत, त्याचबरोबर त्यांचं जे काही वाचन करत आहेत ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा आपल्या मुलांना सतत नजरबाधा होत असेल, आपली मुलं सारखी आजारी पडत असतील तर तुम्ही मुलांसाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. तसेच जी मोठी व्यक्ती असतात त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी जात आहोत आणि ते काम करण्यासाठी आपण आपले 100% दिलेले असतात, परंतु ते काम आपलं पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. बरोबर, एखादा आपला शत्रू आहे. हा शत्रू तुमचा गुप्त असू शकतो, घरातला असू शकतो, बाहेरचा असू शकतो, तुम्हाला माहीत असणारा असू शकतो आणि हा शत्रूपासून तुम्हाला काही त्रास होत असेल आणि असा शत्रू जर तुमचा असेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर तो 2 दिवसातच त्याचा नाश होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तसेच तुम्हाला काही आजारपण असेल, तुमच्या कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाही, तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, तुमच्यामध्ये काही असे दोष असतील जेणेकरून तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, तर अशा समस्या असतील तर तुम्ही हा एक उपाय आवर्जून उद्या करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यावर सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य. त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे काळे तीळ.
तर काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला असणारी नकारात्मकता, शत्रुबाधा, त्याचबरोबर काही इडापिडा, संकट, दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे लाल चंदन. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्याकडे लाल चंदन नसेल तर तुम्ही थोडंसं कुंकू टाकलं तरी चालेल, असेल तर तुम्हाला लाल चंदन थोडंसं टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ हे नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. घरातील नकारात्मकता, व्यक्तीमधील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याने अंघोळही करायची आहे. आता पहा, बरेच जण अंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात. डायरेक्ट डोक्यावर किंवा डायरेक्ट गुडघ्यावर अशा पद्धतीने पाणी ओतत असतात. तर असं न करता पहिला मग आपल्याला भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे, मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हे स्नान तुम्हाला करायचं आहे. आता तिसरा मग भरून घ्यायचा तो डोक्यावरती टाकायचा. अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे स्नान तुम्हाला करायचं आहे. स्नान करून झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तिच्यावरती अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक शुद्ध जलाने जर तुम्ही केला तर त्यावरती तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे. अथर्वशीर्षाचं पठण करून तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आणि त्याचं जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. हा जर उपाय जर तुम्ही केला तर आपल्या मुलांची बुद्धी ही तल्लख होते. तर हा पण एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत म्हणजे लाल जास्वंदाचं फूल असेल किंवा मग दुर्वा असतील तर त्या तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पंचोपचार पूजा त्यांची करायची आहे. अशा पद्धतीने त्यांची गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, हात जोडायचे आहे, मनोभावे नमस्कार करून आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे. तिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.